दरवर्षी भाद्रपद पौर्णिमा ते अमावस्येपर्यंत 15 दिवसादरम्यान सगळ्या सोयऱ्यांच्या रूपाने आपले पूर्वज त्यांच्या स्वतःच्या घरी जेवायला येत असतात, असा उल्लेख शास्त्रामध्ये आहे। रूढी परंपरेनुसार प्रत्येक हिंदू परिवार पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकांना पित्राच्या रूपाने जेवू घालतात। हा झाला श्राद्धाचा आणि आपल्या पूर्वजांच्या प्रती असलेल्या श्रद्धेचा एक भाग। दुसरी बाब म्हणजे प्राचीन काळी आपल्या पूर्वजांनी जेवणाकरता ताट म्हणून केळीची पाने, पळस तसेच मोहाच्या पानाचा वापर केला। यामध्ये दुमत नाही असं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज मनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी पितृपक्ष पंधरवडा निमित्त गुजरी चौक रिसोड इथं मोह व पळसपान पत्रावळ विक्री व उपयोगिता कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले। पितृरूपी सोयऱ्यांना जेवू घालून तृप्त करण्याच्या उद्देशाने विष्णू जटाळे लागवड अधिकारी, निर्जला दिगोळे वनपाल सामाजिक वनीकरण विभाग वाशिम, परिक्षेत्र रिसोड गजानन कोरडे, पोलीस पाटील रिसोड, विद्यानायक मुख्याध्यापिका नगर परिषद कन्याशाळा रिसोड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन चौधरी, गुणवंत थोरात, विजया वाघ, सुभाष हजारे इत्यादींनी मोहपान पत्रावळीची खरेदी करून कार्यक्रमाचे समर्थन केले। कोणत्याच व्यसनाचं समर्थन न करता मुलंगे पुढे म्हणाले की सद्यस्थितीत व्यसनापेक्षा भेसळयुक्त अन्नधान्य आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे मानवी शरीर अनेक दुर्धर आजारांची खाण बनली आहे। आजकाल लहान मोठ्या स्नेहभोजन कार्यक्रमाकरता सर्रास कागदी पत्रावळी, थर्माकोलचे द्रोण तसेच चहा पिण्याकरता कागदी कपांचे सुरू असलेले प्रचलन मानवी शरीराकरिता अतिशय घातक आहे। सदर कागदी पत्रावळी, द्रोण आणि कपाच्या पृष्ठभागावर अशा प्रकारे पातळ प्लास्टिक थरांचं लेपन केलेले असते की जे गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात येताच पदार्थांमध्ये एकरूप होऊन अन्न सेवनासोबत पोटामध्ये शिरतात आणि हेच दुर्धर आजाराचं मूळ कारण आहे असं म्हणलं वावगं होणार नाही। या उलट केळी, पळसपान तसेच मोहाच्या पत्रावळीच्या पानातील पोषक द्रव्ये अन्नामध्ये मिसळून शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात। त्यामुळे छोट्या छोट्या कार्यक्रमांकरता शक्यतोवर मोह किंवा पळसपान पत्रावळीचा उपयोग करून स्वतःला स्वस्थ ठेवून पत्रावळी तयार होणाऱ्या शेतमजुरांना सुद्धा या माध्यमातून आर्थिक मदत करावी असा मोलाचा सल्ला देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीकरितेका वामन गायकवाड, अशोक रणबावळे, केशव गायकवाड, शांताबाई पेटकर, मालता मानवतकर इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले।